हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट्स रीड क्वेश्चन नंबर 7 ऑफ युअर DPP. यामध्ये आपल्याला विचारलं आहे मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2. आपल्याला इथे दोन कॉलम दिसत आहेत. एकामध्ये आपल्याला दिले आहेत ॲनिमल्स नेम, कॉलम 2 मध्ये आपल्याला दिला आहे रेस्पिरेटरी सरफेस आणि आपल्याला इथे त्यांचं मॅच द पेअर करायचं आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा इथे कॉलम 1 लिहूया आणि इकडे लिहूया कॉलम 2 आणि आपण इथे मॅचेस लिहित जाऊया किंवा आपण सरळ सरळ आता कारण हा खूप मोठा क्वेश्चन आहे तर आपण इथे कॉलम 1 च्या मधला मॅच याच्या समोरच इथे लिहूया. ठीक आहे, तर पहिलं दिलं आहे दॅट इज पिजन. तर पिजन जर बघितलं तर हा आहे एव्हीज किंवा एव्स. एव्स म्हणजेच बर्ड्स आणि बर्ड्समध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन जे आहे ते होतं थ्रू लंग्स, कारण त्यांच्यामध्ये लंग्स प्रेझेंट असतात. बर्ड्समध्ये डेव्हलप्ड लंग्स आहेत. ठीक आहे, सो ऑप्शन हिअर वुड बी 3. Okay, so let us match it here. Here will be A. Okay, column 1 मधला काय आहे A match. Okay, then second दिला आहे scorpions. Scorpions belong to orthopoda. ऑर्थ्रोपोडा मध्ये दोन प्रकारचे रेस्पिरेशन होते, दॅट इज थ्रू बॉडी सरफेस, थ्रू स्पेरिकल्स और देर इज ट्रकियल रेस्पिरेशन. आणि इथे आपण जर बघितलं तर ट्रकियल इन स्कॉर्पियन्स द करेक्ट आन्सर वुड बी ऑप्शन 1 आहे बुक गिल्स. गिल्स तर नाही आहेत, फॅरेंजियल वॉल पण नाही आहे, गिल्स पण नाही आहे, इथे बुक लंग्स. ऑप्शन 5 हिअर इज द करेक्ट वन. सो इथे आपण लिहूया बी. त्यानंतर आपल्याला दिला आहे प्लनेरिया. प्लनेरिया जो आहे हा बिलॉंग करतो टू फ्लॅटवर्म्स, दॅट इज फ्लॅटी हेल्मेंट्स. सो ह्याचं ऑप्शन असणार आहे फ्लॅटी हेल्मेंट्समध्ये जर आपण बघितलं तर दे आर व्हेरी सिम्पल. त्यांच्या बॉडीमध्ये आपण बघू शकतो सिलम नाही आहे, सिलमिक कॅव्हिटी नाही आहे, तर तिथे ऑर्गन डेव्हलपमेंट नाही होणार आहे. सो दे आर फ्लॅट अँड देअर सरफेस इज ऑलवेज मॉइस्ट. सो हेन्स बॉडी सरफेसच्या थ्रू त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होणार आहे. सो बुक गिल्स, फॅरेंजियल वॉल, लंग्स, गिल्स, बुक लंग्स अँड लास्ट हिअर इज बॉडी सरफेस. सो करेक्ट हिअर विल बी सी. देन नेक्स्ट इज अर्थवर्म. अर्थवर्म जर आपण बघितला तर अर्थवर्ममध्ये सुद्धा बॉडी सरफेसच्या थ्रू होतं, दॅट इज बट थ्रू इट्स स्किन. सो ऑप्शन वुड बी ऑप्शन 6, दॅट इज स्किन. इथे असणार आहे डी. त्यानंतर दिला आहे स्पायडर्स. स्पायडर्स अगेन आर इन टू ऑर्थ्रोपोडा. ओके, आणि ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं स्पायडरमध्ये तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात बुक लंग्स विच इज अगेन इथे सुद्धा येणार आहे ऑप्शन ई. बीच्या नंतर ई सुद्धा इथे ॲडेड आहे. त्यानंतर दिला आहे इथे किंग क्रॅब. किंग क्रॅबसुद्धा ऑर्थ्रोपोडामध्ये बिलॉंग करतो, बट हा ॲक्वेटिक आहे. सो ह्याच्यामध्ये असणार आहेत बुक गिल्स. सो ऑप्शन हिअर वुड बी एफ. एफचा ऑप्शन आहे ए. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नंतर दिला आहे प्रॉन. प्रॉन इज अगेन अन ॲक्वेटिक ऑर्थ्रोपोडा आणि प्रॉनच्यामध्ये जर आपण बघितलं तर ते गिल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर ह्याचं मॅच असणार आहे इथे जी. अँड लास्ट दिला आहे लिबिओ. लिबिओ इज फिश, दॅट इज पायसिस आणि पायसिसचा मॅच असणार आहे गिल्स. अगेन त्यांच्यामध्ये सुद्धा गिल्स प्रेझेंट असतात. सो इथे असणार आहे गिल्सच्या समोर आपण जीच्या सोबत लिहिणार आहे एच. तर अशा प्रकारे आपल्याला हे मॅच मिळाले आहेत. आपण आता हे मॅच असणारं ऑप्शन असलेलं फाइंड करूया. तर ऑप्शन्समध्ये आपल्याला दिसत आहे जर तुम्ही पहिलेचं आणि आत्ताचं मॅच केलं तर एचा होता 3, दिस इज करेक्ट. बीचा होता 5, दिस इज करेक्ट. इथे ईचा पण 5 होता, दिस इज ऑल्सो करेक्ट. जी आणि एचचा 6 होता, दिस इज ऑल्सो करेक्ट. सीचा सुद्धा आपण 4 होता, दिस इज करेक्ट. सीचा 6 होता, डीचा 7 होता आणि एफचा 1 होता. सो ऑप्शन 1 हिअर इज द करेक्ट आन्सर अँड करेक्टली मॅच्ड. रादर इथे बाकीच्या सगळ्यांमध्ये एमध्येच कळून जातं की इथे एचा मॅचच रॉंग आहे, सो ए रॉंग झाली. ठीक आहे, कधीही मॅच द पेअर झाला ना क्वेश्चन तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, फर्स्ट आणि लास्टचं मॅच कोणतं होत आहे ते बघायचं, म्हणजे आपला अर्धा क्वेश्चन तिथेच सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, तर इथे पहिलाच ऑप्शन आपल्याला एचाच रॉंग मॅच दिसत होता, बट यू कॅन यूज अदर टेक्निक्स ऑल्सो इफ इट इज इझियर फॉर यू. ऑल द बेस्ट अँड कीप लर्निंग विथ PW.